हे बघा मित्रांनो आजचे शिकार। हे बघा आता चालू झाले। हे बघा नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ रहू, सपरनेस आणि कतला हे कसे पकडले जातात त्याच्यावरती आहे मित्रांनो। आणि आज म्हणजे आपल्यासोबत आहे जयेश सर आणि तसेच आपल्यासोबत बापू साहेब देखील आहे, परंतु ते काही काम असतं थोडं पुढे गेले। तर आपण जवळजवळ आपल्या घरापासून 80 ते 90 किलोमीटर लांब आलो आहोत आणि आपल्याला भरपूर असे रहू मासे भेटले आणि एक मोठ्या साईजचा कतला देखील लागलाय आणि त्याप्रमाणे मोठे मोठे रहू सुद्धा लागले। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला। शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। थँक्यू। मित्रांनो चारा असा मिक्स करायचा आपल्याला। आपण चारा बनवत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला चारा दाखवलाय तो हाच आहे। मग त्याच्यामध्ये आपण नदीवर आल्यावर ॲडिशनल जे पाहिजे ते आपण ॲड करू शकतो। म्हणजे जसं की आपण ह्याच्यामध्ये ब्रेड चुरून मिक्स केला आहे आणि त्याप्रकारे बुंदीसुद्धा आपण मिक्स केली आहे। परत आपण पायनॅपल किंवा व्हॅनिला एसेन्स देखील त्याच्यामध्ये मिक्स करू शकतो। हे बघा हे बुंदी आहे, हे बघा आपण मिक्स केले त्याच्यामध्ये। आणि तसंच आवश्यकतेनुसार गुळाचं पाणी देखील आपण त्यात वापरू शकतो। आता चालू झाले। हे बघा मित्रांनो अशा प्रकारे फीडर भरायचं आहे। एकदम जे काही स्प्रिंग सारखं दिसतं आपल्याला तार, ते संपूर्णपणे झाकली गेली पाहिजे। आणि फीडर भरून झाल्यावर पॉपअप बघा अशा प्रकारे हुक करायचे फीडरमध्ये, म्हणजे आपल्याला फेकताना पॉपअपमध्ये पॉपअप अडकणार नाही। हे बघा अशा प्रकारे। आणि पाण्याचा फ्लो जास्त असल्यामुळे आपण शिस्सा देखील लावलंय मित्रांनो त्याला। तर बघू आता आपण कास्ट करूया। तर बघा मित्रांनो जयेश सर कास्ट करत आहे। यस ब्रदर। जय सर कास्ट करते। हे बघा मित्रांनो जेव्हा फीडर वाहत येतं आणि एका ठिकाणी थांबतं तेव्हाच आपल्याला रॉड हातातून खाली ठेवायचं आहे। रॉड खाली ठेवायच्या अगोदर जे हे ड्रॅगचं बटन आहे ते लूज ठेवायचं नेहमी, म्हणजे मासा जर लागला तर आपले रॉड आणि रील पाण्यात नाही जाणार। हे बघा मित्रांनो, फीडर असं भरले आपण
आता कास्ट करूया. मित्रांनो, जेव्हा असं आपण फीडर टाकतो ते जर वाहत असेल तर त्याला थोडं वाहू द्या. मग जिकडे ते एका ठिकाणी स्टेबल झालं तेव्हाच ड्रॅग हा लूज करा आणि जागेवर ठेवा. आहे का? काढा. ओके. मित्रांनो बघा, रवची स्ट्राईक आहे. हे मशीन नको जरा, फक्त रॉड. बघा मित्रांनो, रवची स्ट्राईक झाली आहे. हे बघा. बघा मित्रांनो, साईज भारी साईज आहे एकदम. घ्या बरं बापू साहेब, इकडून काढ. धरा लवकर. तर मित्रांनो, आत्ता चालू बंद काय करतो. नाही ह्याला अगर रव आहे वरती आला. मित्रांनो, दुसरी स्ट्राईक आहे आपल्याला.
रव आहे बघा. इथलं घ्यावं का? बापरे, व्हॉट अ साईज. हा तिकट आहे का? हसत काढू. राहू दे. हे रॉड धरा बरं. खालून घ्यायचं, रॉड याच्या खालून घ्या. हा ना बाबा, थांब आता हा रॉड, तुमचा रॉड याच्या खालून घ्या. ओके. नाही. बघा मित्रांनो, आपल्याकडे लँडिंग नेट नाही म्हणून आपण रवला थकवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा मित्रांनो, साईज. सेकंड कॅच. तर मित्रांनो बघा, तिसरी स्ट्राईक झाली आपल्याला. आणि हा पण रवच आहे मित्रांनो. आणि गंमत अशी झाली मित्रांनो, थोडा सुद्धा ड्रॅग पळवला नाही याने. सपरनेस आहे का? हा, सपरनेस आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, सपरनेसची स्ट्राईक आहे. फाऊल होते वाटतं. फाऊल होते. कसला बरोबर आहे. घ्या सावकाश. करेक्ट. हे बघा मित्रांनो, तिसरी स्ट्राईक आहे सपरनेसची. हे बघा, चांगली साईज आहे. अर्ध्या तासामध्ये 3 मासे. अर्ध्या तासामध्येच आपल्याला 3 स्ट्राईक झाले. 2 म्हणजे रवची आणि तिसरी म्हणजे ही सपरनेसची.
तर मित्रांनो बघा, जय सरांना एक स्ट्राईक झाली आहे. काय ब्रदर, दगडात अडकलाय, पळतोय का? मित्रांनो एक मासा लागलाय, पण त्याने दुसरा वाला पॉपअप दगडामध्ये अडकवलाय. काय झालं ब्रदर, काय चान्स? तर बघा मित्रांनो, मासा सुद्धा निघलाय. आता कुठला मासा आहे ते आपल्याला अजून समजलेलं नाही. काय ब्रदर, मोठा आहे का छोटा आहे? ड्रॅग तर चांगलं पाहायलाय, पण हा बघा मित्रांनो, आता मासा दिसायला आपल्याला कुठला आहे. आणि सपरनेस हा मासा झालेला आहे मित्रांनो. आपल्याला दिवसभरामधली 34 स्ट्राईक आहे. हे बघा, बापू साहेब असं आहे ना, थोडं मासा नाही जावा म्हणून. तुमचा ट्रॅक का पळतोय? राहू द्या, मासा धरा, मासा महत्वाचा आहे. हे बघा मित्रांनो, तिसरी स्ट्राईक आहे. तोंडात झाला आता.